नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 10 मॅथ्स पार्ट 2 मधील आपण 4th चॅप्टर जॉमेट्री कन्स्ट्रक्शन सुरू केलेलं आहे. त्यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल सिमिलर टू द गिवन ट्रायंगल वेन वर्टायसेस आर डिस्टिंक्ट अँड वेन वन वर्टेक्स इज कॉमन. त्याचबरोबर आपण आणखीन कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ टॅन्जेंट टू अ सर्कल using center of the circle and without using the center of the circle. आता आपण लास्ट कन्स्ट्रक्शन पाहतोय. कन्स्ट्रक्ट टॅन्जेंट्स टू द गिवन सर्कल फ्रॉम अ पॉईंट आउटसाइड द सर्कल. त्यासाठी 6 क्वेश्चन पाहूया. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर P and radius 3.4 cm. Take point Q at a distance 5.5 cm from the center. Construct tangents to the circle from point Q. हेच एक्झाम्पल आता इथे मी लिहिलेलं आहे प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये. आपण रफ फिगर ड्रॉ करूया. अ सर्कल विथ सेंटर P अँड रेडियस 3.4 cm. आपण रफ ड्रॉ करतोय. पॉईंट घेतलेला आहे आणि इथे रफ फिगर असल्यामुळे आपण कोणत्याही रेडियसचं सर्कल ड्रॉ करतोय. पॉईंट P सेंटर आहे. रेडियस आपली 3.4 cm आहे आणि 5.5 cm डिस्टन्सवर एक पॉईंट Q घ्यायचा आहे. डिस्टन्स आहे 5.5 cm. आपल्याला क्यूमधून जाणाऱ्या ह्या सर्कलला टच होणाऱ्या लाईन्स ड्रॉ करायच्या ज्या टॅन्जंट लाईन्स असतील. आपल्याला क्यूमधून जाणाऱ्या आणि सर्कलला टच होणाऱ्या टॅन्जंट लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. आपल्याला 2 टॅन्जंट लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. आता हे ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला प्रथम सेट PQचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा ड्रॉ करायचा हे तुम्हाला ठाऊक आहे. कंपासच्या साहाय्याने Pला सेंटर मानून आपण PQच्या एका अंगास आणि PQच्या दुसऱ्या अंगास आर्क ड्रॉ केले. त्याचप्रमाणे Qला सेंटर मानून आपण त्याच डिस्टन्सने आर्क ड्रॉ केले. तर हा सेट PQचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर PQला परपेंडिक्युलर बायसेक्टर ज्या पॉईंटमध्ये मिळतो आहे तो पॉईंट आपण O घेऊया. O सेंटर घेऊन OP एवढ्या रेडियसचं आपण सर्कल ड्रॉ केलं तर हे सर्कल P आणि Qमधून जाणार आहे आणि आधीच्या सर्कलला 2 पॉईंट्समध्ये इंटरसेक्ट होणार आहे, A आणि B. आपण QA आणि QB जोडले तर हे QA आणि QB काय आहे, टॅन्जंट लाईन्स आहेत. का बरं हे टॅन्जंट लाईन्स आहेत, कारण आपण PA ड्रॉ केली आणि PB ह्या दोन्ही सर्कलच्या काय आहेत, रेडियस आहेत. आणि तुम्हाला माहीत आहे की PQ डायमीटर असलेल्या दुसऱ्या सर्कलमध्ये अँगल PAQचं मेशर 90 डिग्री आहे. अँगल्स इन्स्क्राईब्ड इन द सेमी सर्कल. त्याचप्रमाणे PBQ हा सुद्धा 90 डिग्री आहे, कारण PQ हा सेकंड सर्कलचा डायमीटर आहे. म्हणजेच radius PA is perpendicular to line QA, radius PB also perpendicular to line QB. Therefore, by definition of the tangent lines, line QA and line QB are the tangents to the given circle, first circle touching at point A and B. आपण फेअर फिगर ड्रॉ करूया. पॉईंट P सेंटर ऑफ द सर्कल, रेडियस 3.4 cm. Draw a circle with center P. Take a point Q at a distance 5.5 cm.
5 सेंटीमीटर. डिस्टन्स लिहूया आधी. 5.5 सेंटीमीटर. रेडियस आहे 3.4 सेंटीमीटर. आता आपल्याला सेक पी क्यूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. पी क्यूला सेंटर मानून आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन्ही बाजूला आर्क ड्रॉ केले. तसेच क्यूला सेंटर मानून आधीच्या आर्कला इंटरसेक्ट होईल असे आपण आर्क ड्रॉ केले. इंटरसेक्शन पॉईंट ठळक करून घ्यायचे आणि मग जोडायचे. हा आहे सेक पी क्यूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर आणि बायसेक्ट करते. इंटरसेक्शन पॉईंट आपण ओ घेऊया. ओला सेंटर मानून आपण ओ पी एवढ्या रेडियसचं सर्कल ड्रॉ केलं. तर पी आणि क्यू ओपासून इक्विडिस्टन्सवर आहे, म्हणजे क्यूमधून सुद्धा ते सर्कल पास होईल. सर्कल ड्रॉ करतो आहे आपण जे पी आणि क्यूमधून पास होईल. आधीच्या सर्कलला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत ते पॉईंट्स आपण ए आणि बी घेऊया. क्यू ए आणि क्यू बी जोडूया. इथे लाईन क्यू ए आणि लाईन क्यू बी ह्या दोन्ही ट्रान्झेंट लाईन्स आहेत. पी सेंटर असलेल्या सर्कलला ट्रान्झेंट लाईन्स आहेत आणि पॉईंट ए आणि बीमध्ये टच होत आहे. ही झाली आपली फेअर डायग्राम. याप्रमाणे प्रॅक्टिस सेट 4.2मध्ये नंबर 7सुद्धा ह्याच टाईपचं एक्झाम्पल आहे. त्याचप्रमाणे प्रॉब्लेम सेट 4मध्ये सुद्धा एक्झाम्पल आहे. हे 4th एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे. ड्रॉ अ सर्कल विथ डायमीटर 6.4 सेंटीमीटर. Take a point R at a distance 5.7 cm from the center. Draw tangents from the point R. आता इथे सर्कलचा डायमीटर दिलेला आहे. तो किती आहे? 6.4 सेंटीमीटर. मग हा डायमीटर असलेला आपल्याला सर्कल ड्रॉ करायचा आहे. खरं पाहता इथून रेडियस 6.4ला 2ने डिवाइड केलं की 3.2 सेंटीमीटर रेडियसचा आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं आहे. पण जेव्हा हा नंबर जर ऑड दिलेला असेल तर मात्र आपल्याला सर्कलचा सेंटर मिळवण्यासाठी त्या सेगमेंटचा 6.7 असेल सपोज, तर त्या सेगमेंटचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून आपल्याला सेंटर मिळवावं लागेल. आता इथे आपल्याला डायरेक्टली रेडियस मिळते डायमीटर अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 3.2 सेंटीमीटर. दॅट इज रेडियस इज इक्वल टू डायमीटर अपॉन 2 that is equal to 3.2 centimeter. 6.4 upon 2 that is equal to 3.2 centimeter. आता आपण फिगर ड्रॉ करूया. रेडियस 3.2 सेंटीमीटर असलेले आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं आहे. रेडियस आहे 3.2 सेंटीमीटर. सेंटर आपण पी घेऊया आणि पी पासून आर हा पॉईंट, सेंटरपासून आर हा पॉईंट 5.7 सेंटीमीटर डिस्टन्सवर आहे. आपण पी आरचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करणार आहोत. पी आरचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केलं. सेंटर आपण एस मानून एस पी एवढ्या रेडियसचं सर्कल ड्रॉ केलं. तर ते पहिल्या सर्कलला ज्या पॉईंट्समध्ये इंटरसेक्ट होत आहेत ए आणि बी ते पॉईंट्स आपण आरला जोडूया. आर ए आणि आर बी ह्या त्याच्या ट्रान्झेंट लाईन्स होते. आपण फेअर फिगर ड्रॉ करूया. पॉईंट पी सेंटर घेऊया. 3.2 सेंटीमीटर रेडियसचं आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं आहे. 3.2 सेंटर पी मानून आपण सर्कल ड्रॉ केला आहे.
रेडियस आहे 3.2. रेडियस दाखवूया. पॉईंट आर 5.7 सेंटीमीटर डिस्टन्सवर घ्यायचं आहे. .7 सेंटीमीटर. पी आरचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचं आहे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आर्क ड्रॉ केली. हा पॉईंट आहे तो आपण एस घेतला आहे. एस पॉईंट घेऊन सेंटर घेऊन आपण सर्कल ड्रॉ करणार आहोत. हे सर्कल पूर्ण ड्रॉ करायचे. इंटरसेक्शन पॉईंट घेऊया आपण ए आणि बी. आर ए आणि आर बी जोडायचे. हे लाईन्स आर ए आणि आर बी ह्या फर्स्ट सर्कलला पी सेंटर असलेल्या सर्कलला टॅन्जल लाईन्स आहेत. आता एक्झाममध्ये सुद्धा हे सर्कल पूर्ण ड्रॉ करायचे आहेत. नुसते एवढेच आर्क्स दाखवायचे नाही आहेत, कारण हे सर्कल जेव्हा तुम्ही पूर्ण ड्रॉ करता तेव्हा पी आणि आरमधून गेलेलं आहे का, बरोबर येतं आहे की नाही ते आपल्याला समजते. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे तर खुणा दाखवायचे आहे. तर ह्या पद्धतीप्रमाणे उरलेले एक्झाम्पल्स ह्या कन्स्ट्रक्शनवर आधारित आहेत, ती तुम्ही ड्रॉ करायची आहेत. धन्यवाद.